मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज 5 तारीख दुपारचे 2 वाजलेत. इकडे चिपळूणला पण खूप पाऊस आहे. बाजूशेक नाक्यावर आता मी इथे आले. वाजले दुपारचे 2. खेडला चालले, पण इकडे पण पाऊस खूप पडत आहे. वाशिष्ठी नदीला खूप पाणी भरलेलं आहे. आता खेडला पण पाऊस भरपूर पडतो. इकडे बघाल तर सगळीकडे शेतीमध्ये सगळीकडे तुडुंब भरलेलं आहे. दुधडी भरून वाशिष्ठी नदी वाहत आहे. चिपळूणला सतत मुसळधार पाऊस आहे. थांबायचं काय नाव नाही. बरेच दिवसांची लोकांची प्रतीक्षा होती पाऊस नाही म्हणून, पण आता अशा पावसाने शेतकऱ्याला तर दिलासा मिळाला की शेतकरी लोक आता शेतीची लावणी करायला सुरुवात करू शकतात. पण सगळीकडे आता नद्या वगैरे भरलेल्या आहेत. रस्ते जाम व्हायला लागले काय काय ठिकाणी. अजून तरी बऱ्यापैकी आहे ठीक. पुढचं काही सांगता येत नाही. मंडणगड गाडी मिळाली मला आता. प्रचंड पाऊस आहे इकडे चिपळूणला. हे बघा, आता आम्ही आता घाटात आहोत. इकडे कसं आहे बघा, कसे डोंगरातून पाणी वाहत आहे आणि वारा वादळासकट पाऊस आहे जोरात. काय सांगता येत नाही. आज रात्रीपर्यंत पाऊस आणि सगळीकडे आता जाम होणार आहे. नारिंगी मला आता बहादुरशे करून जिजामाता ही बस मिळाली. पहिल्यांदाच या बसमध्ये बसले. खेडला पण 4 बस मिळालेत. ह्याच्यासाठी आम्हाला तुमच्या सेवेसाठी हजर आहेत. त्या बसमध्ये बसेन म्हटलं पण बसायला मिळालं नाही. आज मला मिरज मंडणगड ही बस मिळाली, तर त्या बसमध्ये बसले मी. तर 57 सीटरची ही बस आहे. बसण्यासाठी चांगली मस्त आहे, छान आहे. सीटा वगैरे एकदम मस्त बसण्यासाठी आहे, चांगले. 3 सीटांच्या या साईडला आणि त्या साईडला 2 सीटा, अशा एकूण 57 सीटा आहेत. तर मस्त एकदम काय म्हणतात, आरामदायक बस आहे. भरपूर आहे तिकडे. मी आज प्रथमच बसले. तर आज पाऊस पुष्कळ आहे. आज 7 तारीख. आता घाटामधून चालली गाडी. हे बघा कसलं पाणी वाहते, केवढं बघितलं कसं पाणी, केवढा पाऊस पडतो याचा अंदाज येतोय आपल्याला ना. हे बघा रस्त्यावर किती पाणी साचलंय आपल्या परशुराम घाटामध्ये. बापरे काय पाऊस आहे. इकडे बघा, इकडे बघा, हे बघा, हे बघा केवढं पाणी. अरे बापरे केवढं. घरे वाहत आहेत सगळे डोंगरातून. अरे बापरे, हे बघा केवढं पाणी. रस्त्यावर पण पाणी किती पुष्कळ साचलंय. बापरे. हे बघा रस्त्यावर किती पाणी आलंय पूर्ण परशुराम घाटात या डोंगरातून. तर धोक्याची घंटा आहे. स्वतः असाच पाऊस पडत राहिला तर काय खरं नाही. सगळी माती खाली वाहून येऊ शकते इथे या परशुराम घाटातली. हे बघा चिखल सगळ्या रस्त्यावर येते. बापरे एवढं पाणी, एवढा हा पाऊस. शेती कशी पूर्ण भरले पावसाने. कोकण किनारपट्टीला पावसाने अक्षरशः झोडपलंय. सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे, कामाच्या घराच्या बाहेर पडू नका. पण मी 2 दिवसासाठी चिपळूणला आली होती. महत्त्वाचं काम आहे म्हणून पटकन मी आता निघाली खेडला.
कारण का अजून पाऊस पडत राहिला तर चिपळूण पण भरेल आणि खेड पण भरेल, मग मला घरी जाता येणार नाही. त्यावेळीसुद्धा मी या मुसळधार पावसातून आता घरी निघाले. फटाफट गाड्या पण मिळाल्या म्हणून काय नाही, बघू आता कसा माझा प्रवास होतो तो. आता मी इथे आवाशी सोडले. आता इकडे पण सगळीकडे पाऊस भरपूर आहे. आता आमच्या खेडला पण पाऊस आहे. किती सगळीकडे पाणी भरले बघा, कुटुंब भरले. हे बघा पावसाने कसं कुटुंब भरले मध्ये. आता सगळ्या रिकाम्या झालेल्या त्या पूर्ण भरले आहेत. एवढ्या पावसात पण क्रिकेट खेळतायत धाबी नाक्यावर. खेडला पण पाऊस भरपूर पडतोय. हे बघा डोंगरातून कसं पाणी वाहते जोरात. धोरे भरपूर ठिकाणी आहे. आता मी भोसले घाटात आहे. थोड्या वेळात वेरळला पोचेन, रेल्वे स्टेशन. तर इकडे पण पाऊस खूप आहे खेडला. पाऊस नाही बोलताना घ्या आता पाऊस. तिकडे पाणीच पाणी. अधिक मास असल्यामुळे पाऊस लवकर पडला नाही, उशीर झाला पावसाला. आता आम्ही इथे वेरळ आलो रेल्वे स्टेशनच्या इथे. इकडे पण पाऊस भरपूर आहे. शेतीला पाणी आता बऱ्यापैकी झालेलं आहे. लवकरच आता शेतीची कामं सुरू होईल. ही खेडची जगबुडी नदी पूल भरले. पुलाच्या आसपास काठोकाठ आली आता पाणी. आता मी आले भरणा नाक्यावर. आता थोडक्यात उतरेन खेडला. दस्तूरचं तिकीट काढले.